गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 28 ऑक्टोबर 2025 मंगळवार आहे. आज निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे मार्केट वर खाली होण्याची शक्यता आहे. पण आज मार्केट डेंजरस लेवलला उभं आहे. बरं, मी आहे उदय कुर्तकोटी. माझे सर्व व्हिडिओज 1.5x स्पीडनी बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा. काही गोष्टी याच्यामध्ये शेअर मार्केट आणि सोन्या चांदीच्या विषयी मी महत्त्वाच्या सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला त्या गोष्टी आरामात समजतील, कळतील. तर आज मार्केटमध्ये आपण जर का पाहिलं तर MMI म्हणजे मार्केट मूड इंडेक्स ज्याला म्हणतात, हा 75.47 म्हणजे एक्स्ट्रीम ग्रीडला उभा आहे. म्हणजे लोक ही फोमोचा शिकार होत आहेत. फोमोचा शिकार म्हणजे काय, तर कधी एकदा मी शेअर घेऊ आणि मला कधी एकदा पैसे कमवता येतील ह्याच्यामधनं, असं लोकांना होऊन गेलेलं आहे की आपण मिस आऊट होऊ जर आपण शेअर नाही घेतले तर. आणि आपला प्रॉफिट जो आहे हा प्रॉफिट आपल्याला मिळणार नाही. पण एवढ्या वरच्या लेवलला जर खरेदी केली आणि ते शेअर जर का योग्य नसतील, रॅदर 99% शेअर आत्ता खरेदीच्या योग्य नसणारच आहेत, तर त्याच्यामुळे मार्केट मूड इंडेक्स हा जो दाखवतो आहे हा लोकांचा लोभ दाखवतो आहे. म्हणजे ग्रीड ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तो दाखवतो आहे. तुम्ही जर का पाहिलं तर मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे, परत मंडे इथपर्यंत हे सर्व जे आहेत हे एक्स्ट्रीम ग्रीडला उभे होते. त्याच्याचप्रमाणे हा आता आपण PCR बघतोय, हा PCR 1.2 आहे. 1.2चा अर्थ असा होतो की हा शेअर्सचे भाव वाढलेले आहेत आणि आता हळूहळू हा जर चढत गेला तर विक्रीकडे जाणं आवश्यक आहे, हे PCR सांगतो आपल्याला. त्याच्यानंतर हा आहे मूव इंडेक्स आहे. मूव इंडेक्स जेव्हा खाली जायला सुरुवात होते तेव्हा बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ 90% वेळा निफ्टी वर जायला सुरुवात होते, किंवा मूव इंडेक्स जर वर जायला सुरुवात झाला तर आपला निफ्टी खाली जायला सुरुवात होते. हे साधारणतः 90 वेळा म्हणजे 100त 90 वेळा घडतं, 10 वेळा घडत नाही. तर हेही इंडिकेट करत आहे की आपला निफ्टी अजूनही वरच चाललेला आहे. त्याच्यानंतर असे बरेचसे इंडिकेटर्स आहेत की जे आपल्याला सांगतात की मार्केट हे वर चाललेलं आहे, पण ह्याचा फुगा कधीही फुटू शकतो. कारण हे हायच्या जवळपास आलेलं आहे. हायच्या जवळपास शेअर्स घेणे म्हणजे आपण हाय रिस्कमध्ये जाणं आहे. चुकून माकून मार्केट जर पडलं तर तुम्ही हाय रिस्कला म्हणजे वरच्या पातळीला घेतलेले शेअर्स हे खाली जाऊ शकतात. कितीही चांगला शेअर असून दे, मार्केट पडलं तर तो शेअर पडणारच आहे आणि मे बी परत त्याला उभं राहायला हे कदाचित वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कधीकधी 30-30 वर्षसुद्धा लागू शकतात. तर हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे वरच्या लेवलला शेअर अजिबात विकत घेऊ नका. इयरली लोच्या 5-10% तुम्ही तो शेअर विकत घेतलात तर तुम्हाला धोका कमीत कमी संभवतो. त्याच्यामुळे आणि मार्केट एवढ्यावर असताना जनरली शेअर विकत घ्यायचेच नसतात. फक्त फंडामेंटली अति स्ट्रॉंग पण दुर्लक्षित असलेले शेअर्स जर चुकून माकून पडले म्हणजे रॅदर पाडले गेले तर ते घ्यायला हरकत नसते कुठल्याही मार्केटमध्ये. पण तरी पण मार्केट पडलेले असताना हे शेअर्स अतिशय स्वस्तात मिळतात. आत्ता तुम्ही टुकू घेऊ शकता. म्हणजे जर का तुमची कपॅसिटी ही 1000 शेअर्स घेण्याची असेल तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये मार्केट अप असताना तुम्ही जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर हे खूपच कमी किमतीत मिळत असतील, म्हणजे 5%च्या आत मिळत असतील तर तुम्ही एक 5 शेअर घेऊ शकता. 10%च्या आत मिळत असतील तर 3 शेअर घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही रोज किंवा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल अशा पद्धतीने ॲड करू शकता. आणि जेव्हा मार्केट चांगलं पडलेलं असेल तेव्हा तोही शेअर पडलेला असणार आहे, त्यावेळेस तुम्ही तो ॲक्युम्युलेट करू शकता मोठ्या प्रमाणावरती. हे सर्व मी पेपर ट्रेडच्या बाबतीत सांगतोय. पेपर ट्रेड 1-2 वर्ष
करा, म्हणजे तुम्हाला खरेदी विक्रीचा चांगला अनुभव येईल आणि तुम्ही कुणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतःहून खरेदी विक्री अगदी आरामात करू शकाल आणि ती बरोबर ठरेल. याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपलं जे भावना असते, म्हणजे आपण जे भावनात्मक गुंतवणूक, आपली जी मानसिक गुंतवणूक ज्याच्यात आपण करत असतो ती शेअर्समध्ये करायची नसते. भावना ह्या बाजूला ठेवायच्या असतात आणि शेअर्समध्ये प्युअर व्यावहारिक दृष्टिकोन ठेवूनच की याच्यात आपल्याला पैसे कमवायचे आहेत, या शेअर्सशी आपल्याला बाकी काहीही घेणं देणं नाही. तर शेअर हा पुढं कसा जाईल याच्याविषयी आपण अत्यंत म्हणजे थर्ड पार्टी पद्धतीने आपण त्याच्याकडे बघत राहिलो तरच आपल्याला हे शक्य होऊ शकतं. तर हे तुम्हाला पेपर ट्रेड करताना हळूहळू समजायला सुरुवात होईल. तर 2-3 वर्ष याच्यामध्ये पेपर ट्रेड करा, आयुष्यभर तुम्ही कमवू शकाल. जर तुम्हाला फिजिकली शेअर्स घ्यायचे असतील किंवा सोनं चांदी घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. माझ्या मतांनुसार शेअर्स खरेदी विक्री करू नका. मी सांगतो हे पूर्णतः चुकीचं सुद्धा होऊ शकतं. आता वळूया सोने चांदीकडे. सोनं चांदी हे खाली येत आहे, चांगली गोष्ट आहे, आपल्याला खरेदीची संधी याच्यामध्ये मिळते. शेअर मार्केट वर जात आहे म्हटल्यावर सोनं चांदी खाली येणं हे क्वाईट पॉसिबल आहे. आणि याच्यामध्ये आपण ज्या लेवल्स दिलेल्या आहेत, कालच दिलेले आहेत, 1,17,000, 18,000, 19,000 हे सोन्यासाठी आणि 1,38,000, 39,000, 40,000 हे चांदीसाठी. या जर का MCX स्तरावरती या लेवल्स आल्या, जे नवीन बघतायत त्यांच्यासाठी परत सांगतो, MCX हे तुम्हाला गुगल सर्च करून मिळू शकतं किंवा moneycontrol.comला तुम्ही सरळ खाली गेलात किंवा उजवीकडे स्क्रोल केलं तर तुम्हाला सोनं चांदी याचा MCXचा भाव स्पॉटचा मिळू शकतो, म्हणजे आत्ताचा मिळू शकतो. स्पॉटचा नाही, आय एम सॉरी, आत्ताचा भाव तुम्हाला MCXचा मिळू शकतो. तर ह्या लेवलला आले तर तुम्हाला पेपर ट्रेड घ्यायला हरकत नाही. आत्ता किती पेपर ट्रेड घ्यायचा आहे, तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला साधारणतः 25% घ्यायचं आहे. आणि सोनं चांदी जर याच्याहून खाली पडलं, चुकून माकून पडणार नाही आहे, पण चुकून माकून पडलंच तर तुम्हाला अजून 25% असे 4 वेळा तुम्हाला ॲड करायची संधी मिळेल. मला नाही वाटत एकदासुद्धा संधी मिळेल, कारण सोनं चांदी हे लाँग टर्ममध्ये वरच जात आहे. आणि त्याला कारण जागतिक सगळे जे आत्ता युद्धाची परिस्थिती किंवा ट्रम्प जे टेरिफचा खेळ चाललेला आहे तो म्हणा, किंवा अजून जे युद्धजन्य परिस्थिती, आणि चांदी ही डिमांड प्रचंड वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या मानाने सप्लाय जो आहे तो तेवढाच आहे आणि तो पुरेसा आत्ताच नाही आहे. म्हणजे आत्ता तुम्ही दुकानात गेला तरी अजूनही चांदी अस्तित्वात नाही. तर चांदी ही दुकानात मिळतच नाही आहे, तर चांदी घेणार कुठनं आपण? फिजिकल चांदीचं तर ऑप्शनच संपल्यासारखा झालेला आहे. त्यामुळे ETF तुम्ही आत्ता चांदी घेऊ शकता. कुठल्याही फंडामध्ये चांदी घेण्यासाठी मला वाटतं काही फंडांनी तर बंदीच केलेली आहे, कारण ते फिजिकल चांदी तुमच्या खरेदीच्या अगेन्स्ट घेऊच शकत नाही आहेत. तर त्याच्यामुळे फक्त ETF हा एकच ऑप्शन आत्ता राहतो आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही चांदी खरेदी करू शकता आणि तेही पेपर ट्रेडनी. जर फिजिकल घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. तर सोन्या चांदीमध्ये घाबरण्याचं कारण अजिबात नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये वारंवार करेक्शन म्हणता येईल की नाही शंका आहे. हे कन्सॉलिडेशनच म्हणता येईल आपल्याला. एका विशिष्ट लेवलपर्यंत सोनं चांदी खाली येत आहे आणि ते कन्सॉलिडेट होतं आहे आणि परत थोडंसं वर जाऊन परत याच लेवलला येतं आहे. तर याचा अर्थ हे कन्सॉलिडेशन फेजला जाण्याची शक्यता मोठी आहे आणि त्याच वेळेस आपल्याला ॲक्युम्युलेशन करता येऊ शकतं. तर थोडं सोनं चांदी घ्यायला हरकत नाही. आत्ता 2-3% असं तुम्ही चांदी विकत घ्या किंवा सोनं विकत घ्या. जे या लेवलला येईल त्यावेळेस ते विकत घ्या. हे जुन्या लोकांसाठी आहे. जास्ती ॲक्युम्युलेट आत्ता करू नका, कारण अजूनही ॲक्युम्युलेशन फेज चालू झाली आहे की नाही माहीत नाही. इवन कन्सॉलिडेशन फेजसुद्धा चालू झाली आहे की नाही आपल्याला माहीत नाही आहे. तर ह्या दृष्टीने तुम्ही बघा आणि सोन्या चांदीमध्ये निवेश हा कायमचा आपल्याला करतच राहायचा आहे.
पुढची काही वर्ष जेव्हा विकायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. पेपर ट्रेड घ्यायचा आहे, फिजिकली घ्यायचा असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच करा. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढं जाऊ नका. माझे अंदाज चुकू शकतात. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड डे.